जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत की ई पीक पाहणी कधी करायची, का करायची, केव्हा करायची, ऍप्लिकेशन कोणतं त्याच्यामध्ये युज करायचं आहे आणि त्याचा पिकाचा कालावधी कोणता आहे आणि ई पीक पाहणी करत असताना त्याच्यामध्ये पीक कोणतं टाकलं पाहिजे, अशी इतुंभूत माहिती, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. मित्रांनो, आपण बघूया ई पीक पाहणी का करावी. ई पीक पाहणी करणं हे खूप गरजेचं असतं, कारण जी आपण ई पीक पाहणी करतो ती शासनाकडे संपूर्ण माहिती ती जात असते. तुम्ही ऐकलं असेल न्यूज मध्ये की कापसाची इतकी पेरणी झाली आहे, सोयाबीनची इतकी पेरणी झाली आहे न्यूज मध्ये. तर ही शासनाकडे माहिती आपण जी ई पीक पाहणी करतो त्याच्या माध्यमातून शासनापर्यंत माहिती पोहोचत असते. आणि ही जर आपण योग्य माहिती शासनापर्यंत जर पोहोचली नाही तर शेतकऱ्याला आर्थिक सुद्धा नुकसान होऊ शकतं. कारण याच्यामध्ये जे बाजारभाव असतील किंवा हमी भाव असतील किंवा एखादी अतिवृष्टी असेल किंवा एखादी जर तुम्हाला गारपीट असेल किंवा अनुदान भेटायचं असेल तर याच्यामध्ये योग्य ते मोबदला याच्यामध्ये शेतकऱ्याला भेटत नाही. कारण एखाद्या भागामध्ये जर अतिवृष्टी झाली असेल तर त्या भागामध्ये कोणतं पीक आहे आणि किती पीक आहे, जर या शासनाकडे अतंभूत जर माहिती जर असेल तर ती शेतकऱ्याला योग्य तिथं नुकसान भरपाई तिथं देण्यात येते. आणि त्याचप्रमाणे पीक विमा सुद्धा जर भरायचा जर असेल तर पीक विमाच्या तुम्ही जर भरला जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर पीक विमा जर तुमचा बसला तर त्याच्या उतार्यावरती तुमच्या पीक पेऱ्यावरती तुम्ही जे पिकाची क्लेम केला आहे ते पीक आपल्या उतारावरती असलं पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ई पीक पाहणी करणं गरजेचं असतं. आणि जर तुम्ही जर सोलरचा जर फॉर्म जर भरला असेल तर सोलरचा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या उतार्यावरती हे ऑनलाईन तिथं सोर्स दाखवावा लागत असतो. तुमचा बोर असेल किंवा तिथं तळ असेल किंवा विहीर असेल तर तुमच्या उतार्यावरती हे ऑनलाईन असलं पाहिजे आणि ते तुम्ही ई पीक पाहण्याच्या माध्यमातून तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर ई पीक पाहणीचा जो कालावधी असतो हा 15 जून ते 15 ऑक्टोबर पर्यंत ह्या तुम्ही या कालावधीमध्ये सुद्धा संपूर्ण कालावधीमध्ये केव्हाही तुम्ही ई पीक पाहणी करू शकता. त्याच्यानंतर काही मुदतवाढ सुद्धा त्याच्यामध्ये दिली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की जो याचा हे जे ऍप्लिकेशन आहे हे कोणतं ऍप्लिकेशन यूज केलं पाहिजे. याच्या आधी 2.0 हे ऍप्लिकेशन यूज केलं होतं. आता नवीन शासनाने त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि 3.0 हे नवीन ऍप्लिकेशन तिथं आता तुम्हाला इन्स्टॉल करावं लागणार आहे. आणि तुम्ही पहिल्यांदा घर बसल्या तुम्ही ई पीक पाहणी त्याच्यामध्ये केली तरी चालत होतं, परंतु आता तिथे तसं चालणार नाही. कारण त्याच्यामध्ये खूप सारे इम्प्लिमेंट किंवा अपडेट या ऍपमध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप सारी अचूकता आलेली आहे. तुमच्या शेतामध्ये जाऊनच तुम्हाला ई पीक पाहणी तिथं करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की आता त्याचे फायदे काय आहेत. जर एखादा अतिवृष्टी असेल किंवा अनुदान असेल किंवा नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा मिळायचं जर असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी करणं हे गरजेचं असणार आहे. त्याच्यात ई पीक पाहणी केलं नाही तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लाभ भेटणार नाही. त्याच्यानंतर जर एखाद्या जर वन्य प्राण्यांनी तुमच्या याच्या पिकाचं जर नुकसान केलं असेल किंवा एखादं रानडुक्कर असेल तर तुमच्या शेतीचं जर ऊसाचं किंवा कोणत्या पिकाचं जर नुकसान केलं असेल आणि तुम्ही जर तिथं काही तक्रार केली आहे तर तुमच्या उतार्यावरती ते पीक असणं गरजेचं असणार आहे. आता ई पीक पाहणी कशी करायची याच्याविषयी आपण संपूर्ण एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड लवकरात लवकर करणार आहोत. मित्रांनो, ही जी माहिती सांगितलेली आहे ई पीक पाहणी का करायची, कधी करायची, केव्हा करायची, ऍप्लिकेशन कोणते करायचे, ही माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवर जर तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.